Hello and welcome to our today's session of Mobile Application Development MAD MAD. तर आपण युनिट नंबर 5 ला सुरुवात केलेली होती. द नेम ऑफ युनिट 5 इज ॲक्टिव्हिटी अँड मल्टीमीडिया विथ द डेटाबेसेस. तर याच्यातले बरेचसे पॉईंट आपण कव्हर केलेले होते. त्याच्यामध्ये लास्ट टाईमला आपण सर्व्हिसेस रिगार्डिंग चर्चा केली होती. तर आजच्या सेशनमध्ये आपण अँड्रॉइड सिस्टम आर्किटेक्चरला सुरुवात करतो. तर अँड्रॉइड सिस्टम आर्किटेक्चर हे आपण व्हेरी फर्स्ट जे काही युनिट होता त्याच्यामध्ये आपण शिकलेला होता इन डिटेल्समध्ये. तर त्याचा ओव्हरव्ह्यू ह्याच्यामध्ये घेऊया. जर लक्षात नसेल तर तुम्ही पुन्हा क्लासरूमवरती जाऊन ती लिंक चेक करून पुन्हा एकदा रिव्हिजन करू शकता. ठीक आहे. तर ॲक्च्युली आपल्याला माहीत आहे की अँड्रॉइड जे सिस्टमचं आर्किटेक्चर आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला 5 लेअर असणार आहेत आणि ईच लेअर त्याचं काय करतं, जे काही त्याचे कोर कॉम्पोनंट्स असतात. तर कोर कॉम्पोनंट्स काय असतात, कोणकोणते लेयर्स असतात, त्या लेअरमध्ये कोणकोणते काम चालतात, कशा प्रकारचे काम असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण इन डिटेल्स विथ आर्किटेक्चर डायग्राम डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे. ते तुम्ही एकदा आणि बघू शकता जाऊ. द फिगर शोज द आर्किटेक्चर ऑफ अँड्रॉइड. ठीक आहे. फ्रॉम टॉप टू डाऊन द कोर components are first one is application layer, second one is application framework, then native C libraries, Android runtime environment that means JVM also called as, and HAL that is hardware abstract layer and the Linux kernel. त्या सगळ्या गोष्टी आपण ग्राफिकली ते आर्किटेक्चरची डायग्राम बघून शिकलेलं होतं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ॲप्लिकेशनच्या लेअरमध्ये काय चालत होतं, ॲप्लिकेशन लेअर कन्सिस्ट ऑफ कोर जावा बेस्ड ॲप्लिकेशन्स. कोर जावा बेस्ड ॲप्लिकेशन्स. ॲप्लिकेशन लेअरमध्ये काय चालतं, ॲप्लिकेशन लेअरमध्ये जे काही कोर जावा बेस्ड ॲप्लिकेशन्स असतात तर ते ॲप्लिकेशन सगळे ॲप्लिकेशन लेअरमध्ये असतात. जसं की तुमचं कॅलेंडर असेल, वेब ब्राउझर असेल, SMS ॲप्लिकेशन असतील, ईमेल असेल. तर कोर जावा बेस्ड ॲप्लिकेशन म्हणजे जसं की कॅलेंडर असेल किंवा SMS, हे सगळे काय असतं आपल्या मोबाईलमध्ये इनबिल्टसुद्धा असतं किंवा आपण थर्ड पार्टीसुद्धा घेऊ शकतो. मग अशा प्रकारचे ॲप्लिकेशन आपण ॲप्लिकेशन लेअरमध्ये असतात, त्यांना आपण कोर जावा बेस्ड ॲप्लिकेशन म्हणायचं. नेक्स्ट लेअर होते आपले ॲप्लिकेशन फ्रेमवर्क. त्याच्यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन फ्रेमवर्कमध्ये जे काय कॉम्पोनंट होते, जावाचे क्लासेस होते, मग त्याच्यामध्ये कोणकोणते प्रकारचे ॲप्लिकेशन येत होते, सगळ्या फ्रेमवर्कमधला जो काय पॉईंट होता. ॲप्लिकेशन फ्रेमवर्क कन्सिस्ट ऑफ मेनी कॉम्पोनंट्स अँड जावा क्लासेस टू अलाउ अँड्रॉइड ॲप्लिकेशन डेव्हलपर्स टू डेव्हलप वेरियस काइंड्स ऑफ ॲप्लिकेशन. तर फ्रेमवर्कचं मेन काय काम असतं की जो डेव्हलपर असतो त्याला काय करायचं, जे काही व्हरायटी ऑफ ॲप्लिकेशन्स तयार करायचे असतात मग त्याच्यासाठी एक चांगलं एन्व्हायरमेंट आणि जे काही व्हरायटी ऑफ ॲप्लिकेशन्स तो तयार करणार असतो तर त्याच्यासाठी जे काय कॉम्पोनंट्स असतील किंवा जे काय व्हरायटी ऑफ जावा क्लासेस असतील अकॉर्डिंग टू द यूज ऑफ ॲप्लिकेशन अँड द डेव्हलपमेंट, तर ते सगळं प्रोव्हाइड करायचं काम कोण करतं, ॲप्लिकेशन फ्रेमवर्क. मग त्या फ्रेमवर्कमध्ये जसं की मेनी कॉम्पोनंट्स असतील किंवा मेनी जावाचे क्लासेस असतील, ते सगळं याच्यामध्ये डेव्हलपरला मिळून जातं जेणेकरून तो व्हरायटी ऑफ ॲप्लिकेशन्स डेव्हलप करावे यासाठी. ॲप्लिकेशन फ्रेमवर्क बाय युझिंग जावा लँग्वेज इट हाइड्स द इंटरनल इम्प्लिमेंटेशन ऑफ अ सिस्टम कोर फंक्शन अँड प्रोव्हाइड्स द डेव्हलपर्स अँड इझी यूज API. तर त्या आपण जे शिकत आहे तो आहे जावा लँग्वेज. जसं आपण प्रॅक्टिकलच्या ह्याच्यामध्ये पण शिकलेलं की आपण जो अँड्रॉइड डेव्हलपमेंट बघत आहोत त्याच्यामध्ये आपण जावा यूज करणार आहे. मग ज्यावेळेला आपण जावा लँग्वेज यूज करू शकतो म्हणजे यूज करतो त्यावेळेला आपण जे काही इंटरनल इम्प्लिमेंटेशन असतं जसे की सिस्टीमचे काही कोर फंक्शन्स असतात ते आपण हाईड करू शकतो बाय युझिंग जावा लँग्वेज अँड इट प्रोव्हाइड्स द डेव्हलपर्स अँड इझी यूज API. आता API म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस, जे की डेव्हलपर यूज करत असतो. मग त्याच्यामध्ये बरेचसे म्हणजे इंटरनल इम्प्लिमेंटेशनचे जे कोर फंक्शन्स असतात ते जर हाईड केले तर त्याच्यामध्ये डेव्हलपरला इझी यूज होतो. कशासाठी, ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस यूज करण्यासाठी. हिअर बेसिकली इट इन्क्लूड्स जावा कोर क्लास अँड सम स्पेशल कॉम्पोनंट्स ऑफ अँड्रॉइड. आता याच्यामध्ये पण आपल्याला जावाचे कोर क्लास मिळतात, काही स्पेशल कॉम्पोनंटसुद्धा मिळतात. आता फ्रेमवर्क आहे, फ्रेमवर्कमध्ये सगळ्या सपोर्टिंग गोष्टी आपल्याला मिळून जातात. जसं की डेव्हलपरला ज्या प्रकारचे ॲप्लिकेशन डेव्हलप करायचं असतं त्याच्यासाठी सपोर्टिंगचे सगळे क्लासेस असतील, कॉम्पोनंट्स असतील तर ते सगळे याच्यामध्ये अवेलेबल राहतं. सम टिपिकल कॉम्पोनंट्स
आर ॲज फॉलोज. जसं असेल व्ह्यू असेल, जे व्ह्यू लिस्ट व्ह्यू असेल, ग्रीड व्ह्यू असेल किंवा आणि कोणत्या प्रकारचे व्ह्यूज असतील. त्यानंतर कंटेंट प्रोव्हायडर असणारा, तर कंटेंट प्रोव्हायडर आपण रिसेंटलीच सेशन्समध्ये बघितलेला होता. त्यानंतर रिसोर्स मॅनेजर आहे, ॲक्टिव्हिटी मॅनेजर आहे. तर अशा प्रकारचे जे बरेचसे युजफुल जे कॉम्पोनंट्स असतात ते आपल्याला प्रोव्हाइड करायचं काम या फ्रेमवर्कमध्ये होतं. देन द नेक्स्ट इज नेटिव्ह सी लायब्ररीज. आता याच्यामध्ये सी लायब्ररीजमध्ये आता याच्या नावावरून कळतं की आपल्याला सी किंवा CPPच्या ज्या लायब्ररीज असतात त्या मिळणार. इन नेटिव्ह सी लायब्ररी लेयर इट कन्सिस्ट ऑफ मेनी C or C++ लायब्ररीज. आता नेटिव्ह सीमध्ये सी प्रोग्रॅमिंग पण आला, C++ प्रोग्रॅमिंग पण आला. त्याच्यातले जे काही लायब्ररीज असतात तर सगळे ह्याच्यामध्ये आपल्याला मिळून जातात. अँड द कोर फंक्शन ऑफ अँड्रॉइड आर इम्प्लिमेंटेड बाय दोज लायब्ररीज. आता जसं की मगाशी बघितलं की कोर फंक्शन्स असतात, कोर क्लासेस असतात, कॉम्पोनंट्स असतात. तर त्याच्यामधील जे काही कोर फंक्शन्स असतात मग ते इम्प्लिमेंट जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्यासाठी काही वेळेला आपल्याला लायब्ररीज लागतात. मग जर सी किंवा CPPच्या लायब्ररीज जर हव्या असतील तर विथ द हेल्प ऑफ आपण नेटिव्ह सी लायब्ररीजमधून जे काही आपल्याला इम्प्लिमेंटेशन करायचं असतं कोर फंक्शन्समध्ये, म्हणजे सिस्टीमचं असेल किंवा एक्स्ट्राज असेल, मग त्यामध्ये आपल्याला त्या लायब्ररीनुसार त्या आजच्यातल्या जे काही कॉम्पोनंट्स असतील किंवा रिसोर्स असतील ते यूज करून आपल्याला डेव्हलपमेंट जर करायचं असेल तर आपण नेटिव्ह सी लायब्ररीज लेअरमध्ये करू शकतो. सम टिपिकल कोर लायब्ररीज आर फॉलोज, जसं नाही की बायोनिक सी लायब्ररीज, ओपन कोर, SQLite, सरफेस मॅनेजर, वेबकिट, 3D लायब्ररी. तर फॉर एक्झाम्पल आता कोर फंक्शनसाठी ज्या लायब्ररीज लागतील म्हणजे कोर लायब्ररीज आपण त्याला म्हणू शकतो, तर त्याच्यामध्ये बायोनिक सी लायब्ररी असेल, ओपन कोर असेल, तर या अशा प्रकारच्या सगळ्या लायब्ररीज ह्याच्यामध्ये आपल्याला अवेलेबल आहेत. नेक्स्ट वन इज अँड्रॉइड रन टाईम एन्व्हायरमेंट. आता रन टाईम एन्व्हायरमेंटमध्ये आपण काय काय शिकलो होतं सगळं रिवाईज करा. The runtime environment consists of Dalvik Java virtual machine and some implementation of core Java libraries. आता रन टाईम एन्व्हायरमेंट काय असतं, जावा रन टाईम एन्व्हायरमेंट काय असतं, तर ह्याचं डिस्कशन आपलं व्यवस्थितपणे झालेलं आहे ऑलरेडी, जे काही व्हेरी फर्स्ट आपले लेक्चर्स होते त्याच्यामध्ये. ठीक आहे, जर पुन्हा एकदा रिव्हिजन करू शकता तुम्ही क्लासरूमवरती जाऊन ते बघू शकता. तर याच्यामध्ये काय राहतं, रन टाईम एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याकडे डाल्विक व्हर्च्युअल मशीन असेल किंवा जावा व्हर्च्युअल मशीन असेल, मग त्याच्यामध्ये आपल्याला JRE असेल किंवा म्हणजे जावा रन टाईम एन्व्हायरमेंट असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये मिळतात की जेणेकरून आपलं जे काही कोर लायब्ररी आपण यूज करणार आहे जावाच्या त्याच्या डेव्हलपमेंटसाठी, मग त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण करू शकतो. रन टाईम एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला जे काही डेव्हलपमेंटसाठी एन्व्हायरमेंट लागतं जसं की API असेल, म्हणजे कसं ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस असेल किंवा तुमचे लायब्ररीज असतील, मग ते सगळे एकत्र करून एन्व्हायरमेंट ॲक्च्युअलमध्ये कसं असतं जेणेकरून आपलं डेव्हलपमेंट इझी जावं यासाठी. मग त्याच्यामध्ये आपण जावा कोर लायब्ररीज यूज करून आपल्या ज्या काही गोष्टी असतात त्या आपण इम्प्लिमेंट करू शकतो आपल्या ॲप्लिकेशन्समध्ये. द लास्ट लेयर, देन द नेक्स्ट लेयर इज HAL. This layer abstracts different kinds of hardwares and provides an unified program interface to the native C libraries. आता याच्यामध्ये काय असणार आहे, आपल्याकडे हार्डवेअर्स असणार आहेत जे की वेगवेगळ्या प्रकारचे असणार आहेत आणि ते काय करणार आहेत, एक युनिफाईड प्रोग्रामिंग इंटरफेस तयार करणार आहेत किंवा ते देणार आहेत कुणाला, तर ते नेटिव्ह सी लायब्ररीला, जेणेकरून जे काही त्याचे लायब्ररीज असतील, जे काही प्रोग्रामिंग इंटरफेस असेल, त्याच्यामध्ये जे काही व्हरायटी ऑफ हार्डवेअर्स आपल्याला लागणार आहेत, तर त्या हार्डवेअरसाठी आपल्याला HAL लेअरमधून जे काही हार्डवेअरचे टाईप्स असतील किंवा डिफरंट काइंड्स असतील तर ते सगळे याच्यामधून आपण घेऊ शकतो आणि प्रोग्रामिंग इंटरफेससाठी आपण ते नेटिव्ह सी लायब्ररीला देऊन आपले डेव्हलपमेंट व्यवस्थित करू शकतो. HAL कॅन मेक अँड्रॉइड पोर्ट ऑन डिफरंट प्लॅटफॉर्म मोर इझिली. तर आता ज्यावेळेला आपण हार्डवेअरबद्दल बोलतो त्यावेळेला आपल्याला काय असतं, हार्डवेअरमध्ये आपल्याला डिफरंट काइंड्स ऑफ पोर्ट्स असतात की जेणेकरून हार्डवेअर कनेक्शनसाठी आपल्याला पोर्ट लागतात. जसं फॉर एक्झाम्पल USB पोर्ट असेल, टाईप C पोर्ट असेल किंवा तुमचं VGA HDMI पोर्ट असेल.
अशा प्रकारचे बरेचसे पोर्ट्स असतात. मग ह्या लेअरमध्ये आपल्याला काय म्हणणार आहेत, जे काय अँड्रॉइडचे पोर्ट्स असतील. आता अँड्रॉइड पोर्टसाठी कोणकोणते पोर्ट्स असतील अँड्रॉइडसाठी ॲप्लिकेशनसाठी, जसं की फॉर एक्झाम्पल आपला ऑडिओ जॅक असेल किंवा आणि आपले USB असेल, OTG वगैरे असतील. तर ह्या प्रकारचे जे काही पोर्ट्स असतील तर त्याचं जे काही तयार करायचं किंवा आपण काय म्हणतो एक मेकिंग ऑफ अँड्रॉइड पोर्ट ऑन द डिफरंट प्लॅटफॉर्म्स मोर इझिली. Then the next point we are going to discuss is Android system architecture. ॲक्च्युली हाच पॉईंट आहे, ह्याच्यातला सिक्स्थ पॉईंट आहे लिनक्स कर्नल. ठीक आहे. अँड्रॉइड कोर सिस्टीम फंक्शन. आपल्याला माहिती आहे की जे लिनक्स कर्नल आहे त्याला आपण काय म्हणतो, हार्ट ऑफ द ऑपरेटिंग सिस्टम. मग त्याच्यामुळे लिनक्स कर्नल हे काय आहे, अँड्रॉइडचं कोर सिस्टीम फंक्शन आहे, ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल सेफ्टी मॅनेजमेंट असेल, रॅम मॅनेजमेंट असेल, तुमचं प्रोसेस मॅनेजमेंट असेल, त्यानंतर तुमचा नेटवर्कचा स्टॅक असेल. तर अशा प्रकारचे जे काही कोर सिस्टीम फंक्शन्स असतात जे की इंटरनली आपल्या अँड्रॉइड सिस्टीममध्ये परफॉर्म होत राहतात. मग ते सगळं डिपेंड्स ऑन लिनक्स कर्नल. सो अँड्रॉइड्स कोर सिस्टीम फंक्शन्स आर ऑल डिपेंड ऑन द लिनक्स कर्नल. हां, तर नेक्स्ट पॉईंट आता आलेला आहे तो आहे अँड्रॉइड मल्टीमीडिया फ्रेमवर्क. आता मल्टीमीडियासाठी एखादा फ्रेमवर्क आपण जर यूज करणार असेल तर त्याच्यामध्ये अँड्रॉइड मल्टीमीडिया सिस्टीम इन्क्लूड्स मल्टीमीडिया ॲप्लिकेशन्स, मल्टीमीडिया फ्रेमवर्क, ओपन कोर इंजिन अँड द हार्डवेअर ॲब्स्ट्रॅक्ट फॉर ऑडिओ व्हिडिओ इनपुट आउटपुट डिव्हायसेस. आता फ्रेमवर्कमध्ये आपण काय शिकतो की सपोर्टिंगसाठी ज्या काही गोष्टी लागतात डेव्हलपमेंटसाठी. तर याच्यामध्ये आपल्याला काय असणार आहेत, ज्यावेळेला आपण मल्टीमीडिया सिस्टीमबद्दल बोलत असतो त्यावेळेला आपल्याला काय असणार आहे, जे काही मल्टीमीडियाचे ॲप्लिकेशन्स असतील, मल्टीमीडियाचा फ्रेमवर्क असेल, आपला ओपन कोर इंजिन असेल आणि जे काय हार्डवेअर ॲब्स्ट्रॅक्ट जसं की आपला ऑडिओ व्हिडिओ असेल किंवा इनपुट आउटपुट डिव्हाइससाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड राहतात. त्यानंतर द नेक्स्ट गोल अँड द गोल ऑफ द अँड्रॉइड multimedia framework is to provide a consistent interface for the Java services. सो बेसिकली या ठिकाणाचं एक काम असतं, गोल असतं. त्याच्यामध्ये काय असतं की जो काही आपला अँड्रॉइडचा मल्टीमीडिया फ्रेमवर्क आहे तर तो कन्सिस्टंट इंटरफेस प्रोव्हाइड करायचं काम करायचं असतं, जे की जावा सर्व्हिसेससाठी आपण करतो. म्हणजे अँड्रॉइड मल्टीमीडिया फ्रेमवर्कचं एक काम असतं की जो काय अँड्रॉइड मल्टीमीडिया फ्रेमवर्क असतो तो कन्सिस्टंट इंटरफेस प्रोव्हाइड करायचा असतो. कोणासाठी, तर ते जावा सर्व्हिसेससाठी कन्सिस्टंट इंटरफेस प्रोव्हाइड करायचा असतो. द मल्टीमीडिया फ्रेमवर्क कन्सिस्ट ऑफ सेव्हरल कोर डायनॅमिक लायब्ररीज. आता ज्यावेळेला आपण फ्रेमवर्कबद्दल बोलत असतो तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कोर येतात, जेणेकरून सिस्टीम रिलेटेड असतात. कोर लायब्ररीज असतील, कोर डायनॅमिक लायब्ररीज असतील, सिस्टीम कोर असतील. तर त्याच्यामध्ये आपल्याला असेल लायब्ररी मीडिया JNI, जसं की लायब्ररी मीडिया JNI असेल, लायब्ररी मीडिया LIB मीडिया, लायब्ररी मीडिया प्ले सर्व्हिस. अशा प्रकारच्या ज्या काही कोर डायनॅमिक लायब्ररीज असतील, जेणेकरून आपण आपल्या मल्टीमीडियासाठी डायनॅमिकली एखादं ॲक्टिव्हिटी जर करणार असतो त्यासाठी ठराविक लायब्ररीज आपण यूज करणार असतो. त्याच्यामधील काही लायब्ररीज इथे एनलिस्ट केलेल्या आहेत. त्या लायब्ररी आपलं मल्टीमीडिया फ्रेमवर्कमध्ये कन्सिस्ट असतात आणि त्याला आपण काय म्हणतो, कोर डायनॅमिक लायब्ररीज. फॉर एक्झाम्पल लायब्ररी मीडिया JNI, लायब्ररी मीडिया प्ले सर्व्हिस आणि अशा प्रकारच्या बऱ्याचशा लायब्ररी आपल्याकडे अवेलेबल आहेत. Now here a general multimedia framework architecture is shown in the figure. तर या ठिकाणी आपल्याला एक आर्किटेक्चर दिसतं ज्याला आपण म्हणतो मल्टीमीडिया फ्रेमवर्क आर्किटेक्चर. तर याच्यामध्ये आपल्याला बरेचसे पॉईंट्स दिसतात. तर टॉपला आपल्याकडे काय आहे, जावा क्लास ऑफ अ मीडिया. तर आपण मल्टीमीडियाबद्दल डिस्कशन करतोय त्यामुळे ऑब्वियसली मीडिया आपल्याला इन्क्लूड म्हणजे कंपल्सरीच आहे. आणि आपण काय करतो, डेव्हलपमेंटसाठी जावा लँग्वेज यूज करतो आणि जे काही क्लासेस असतात, जे काही फंक्शन्स असतात तर त्यासाठी आपण जावा यूज करतो. सो दॅट्स वाय
जावा क्लास ऑफ मीडिया, म्हणजे ह्याच्या थ्रू आपण जी काही मीडिया घेणार आहे तर. आणि त्यानंतर आहे तो आहे मीडिया JNI. जसं की आपण मगाशी लायब्ररी बघितली होती की लायब्ररी मीडिया JNI, LIB मीडिया JNI. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे तो ॲरो या साईडला आलेला आपल्याकडे. ह्याच्यामध्ये आपल्याला काय आहे, लायब्ररी मीडिया .so, जी LIB मीडिया .so. तर ह्या ज्या लेयरमध्ये आपल्याला मीडिया प्लेअर असणार आहे, मीडिया रेकॉर्डर असणार आहे, आय मीडिया प्लेअर असेल किंवा आय मीडिया रेकॉर्डर असेल. तर LIB मीडिया .so मध्ये आपण काय करू शकतो, एकतर आपल्या मीडियाची फाईल असेल तर ती एकतर प्ले करू शकतो किंवा ती रेकॉर्ड करू शकतो. मग एकतर आपण डिरेक्टली मीडिया प्लेअर यूज करू शकतो किंवा मीडिया रेकॉर्डर यूज करू शकतो किंवा आय मीडिया किंवा आय मीडिया रेकॉर्डर यूज करू शकतो. आता डिपेंड्स राहतं की कोणत्या ॲप्लिकेशन किंवा कोणत्या API लेवलसाठी आपण त्या गोष्टी डिझाईन करत आहोत किंवा ते डेव्हलपमेंट करत आहोत. जसं की आपला प्लेयर म्हणजे एक आपल्याकडे ॲक्टिव्हिटी असेल किंवा आपल्याकडे एक फाईल असेल तर ती प्ले करायची असेल तर ती आपण प्लेयर थ्रू प्ले करू शकतो किंवा रेकॉर्ड करायची असेल तर ती रेकॉर्डसुद्धा करू शकतो विथ द हेल्प ऑफ LIB मीडिया .so. आणि त्यानंतर आहे IPC, दिस इज कॉल्ड ॲज इंटर प्रोसेस कम्युनिकेशन. मग ही जी लायब्ररीमध्ये ज्या काही कामं आपली चालणार असणार आहेत या लायब्ररीमध्ये, तर याचं इंटर प्रोसेस कम्युनिकेशन कोणासोबत असणार आहे, तर ऑब्व्हियसली मीडियाचं पार्ट असल्यामुळं मीडिया सर्व्हरशी त्याचा इंटर प्रोसेस कम्युनिकेशन असणार आहे. जसं की इथं मीडियाचा क्लास म्हणजे जावा क्लास होता मीडियाचा, त्यानंतर मीडियाची लायब्ररी घेतली, लायब्ररीनंतर हा सगळा फंक्शनचा पार्ट आला आणि ह्याचे सगळे इंटर प्रोसेस कम्युनिकेशन ऑब्व्हियसली त्या मीडिया सर्व्हरसोबत असतात. आणि मीडिया सर्व्हर काय करतो, एकतर PV प्लेअर यूज करतो किंवा PV ऑथर यूज करतो. आता या सगळ्या गोष्टी ह्या आर्किटेक्चरमध्ये येतात. तर फ्लोर लक्षात घ्या, सगळ्यात टॉपला आहे तो आपला आहे जावा क्लास ऑफ मीडिया. त्यानंतर आहे आपली लायब्ररी, लायब्ररीनंतर आहेत प्रोसेसेस, ज्या काही प्रोसेस आपण करू शकतो. त्याच्यामध्ये इंटर प्रोसेस कम्युनिकेशन आहे ते आहे वेब मीडिया सर्व्हरसोबत. आणि मीडिया सर्व्हर कन्सिस्ट ऑफ 2, दॅट इज फर्स्ट वन इज अ PV प्लेअर अँड सेकंड वन इज अ PV ऑथर. तर मीडिया प्लेअर क्लासमध्ये काय असणार आहे, द अँड्रॉइड मीडिया प्लेअर क्लास इज यूज्ड टू कंट्रोल द ऑडिओ ऑर व्हिडिओ फाईल्स. तर जसं की एखादी ऑडिओ फाईल असेल किंवा व्हिडिओ फाईल असेल तर ते प्ले करायचं काम आपण प्लेअर थ्रू करू शकतो. आणि जर रेकॉर्ड करायचं असेल तर मीडिया रेकॉर्डरमध्ये आपण ते रेकॉर्ड करू शकतो. मेथड्स ऑफ मीडिया प्लेअर क्लास. देर आर मेनी मेथड्स ऑफ द मीडिया प्लेअर क्लास. सम ऑफ देम आर, तर या ठिकाणी आपल्याकडे लिस्ट आहे की जेणेकरून ज्या काही मीडियाबद्दल आपल्याकडे मेथड्स आहेत. तर आपल्याकडे भरपूरशा मेथड आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे सेट डेटा सोर्स, डेटा सोर्स म्हणजे जे काही पाथ असणार आहे त्याचं. मग पाथ काय करणार आहे, इट सेट द डेटा सोर्स, जसं की त्याचं पाथ असेल किंवा URL असेल टू यूज. आता सेट डेटा सोर्स ह्याचा अर्थ काय राहतं की आपली मीडियाची फाईल ॲक्च्युअलमध्ये कुठे आहे, म्हणजे फोन मेमरी इंटरनल मेमरीला आहे किंवा मेमरी कार्डला आहे किंवा ड्राईव्हवरती आहे, क्लाउडवरती आहे. तर त्याचा जो काही पाथ असणार आहे तर त्या डेटाचा सोर्सचा पाथ आपण या ठिकाणी सेट करायचा. जसं की त्याचा ॲक्च्युअल पाथ असेल किंवा त्याचा ॲक्च्युअल URL असेल, डिपेंड्स राहतं की ती ॲक्च्युअलमध्ये फाईल कुठे स्टोअर आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट मेथड आहे प्रिपेअर. आता प्रिपेअर कशासाठी करणार आपण, प्रिपेअर द प्लेअर फॉर प्लेबॅक सिंक्रोनसली. म्हणजे आता प्रिपरेशन आपण करत असतो, जसं की आता आपल्याला मिळालं, म्हणजे आता ॲक्च्युअलमध्ये आपली फाईल कुठं आहे ते आपल्याला ॲक्सेस मिळालं, तर ती आपल्याला प्रिपेअर करावी लागते की त्यानंतर त्याचं एक्झिक्युशन होणं. म्हणजे त्याला आपण स्टार्ट करू शकतो, स्टॉप करू शकतो, पॉज करू शकतो किंवा सीक करू शकतो, म्हणजे पुढं थोडा स्क्रोल करून पुढे घेऊ शकतो किंवा मागं घेऊ शकतो. तर अशा प्रकारचे जे काही मेथड्स असतात ते आपण या ठिकाणी यूज करतो. तर प्रिपेअर केल्यानंतर आपण स्टार्ट करणार आहे म्हणजे एकतर आपण स्टार्ट करणार आहे किंवा रिझ्यूम करणार आहे त्याचं जे काही ऑडिओ व्हिडिओ असणार आहे त्याचं प्लेबॅकसाठी. आणि सेम असणार आहे स्टॉप मेथड. स्टॉप काय आपण डिरेक्टली जी काय ऑडिओ फाईल चालू असेल किंवा व्हिडिओ फाईल चालू असेल ते आपण स्टॉप करू शकतो. सिमिलर पॉज आपल्याला हवे तर पॉज करू शकतो. नेक्स्ट मेथड इज पब्लिक बुलियन इज प्लेइंग. आता इज प्लेइंग हे आहे म्हणजेच याचा अर्थ काय, दिस इज यूज्ड फॉर टू चेक इफ मीडिया प्लेअर इज प्लेइंग ऑर नॉट. इफ
मीडिया प्लेयर इज प्लेइंग ऑर नॉट. तर बुलियनमध्ये काय आपल्याला दोनच आउटपुट मिळणार, एक तर ट्रू मिळणार किंवा फॉल्स मिळणार. जर ट्रू असेल तर काय म्हणतो आपण मीडिया प्लेयर ऑन आहे, फॉल्स असेल तर ऑब्वियसली मीडिया प्लेयर कोणत्याही प्रकारचं प्ले करत नाही. नेक्स्ट आहे पब्लिक व्हाईड सीक टू इन ब्रॅकेट इंट मिलीज. तर सीक टू म्हणजे याचा अर्थ काय, मिलीज सीक टू म्हणजे आपण एखादा व्हिडिओ असेल तर ह्या पोझिशनपासून ह्या पोझिशनला आपण फॉरवर्ड करतो किंवा आपण त्याला सीक करतो म्हणतो. ह्या ठिकाणी चालू असणार, ह्या ठिकाणी आपण सीक करतो. आणि इन ब्रॅकेट इंट मिलीज म्हणजे किती मिली सेकंडसाठी. तर डिस्क्रिप्शन आहे त्याचं, सीक्स टू स्पेसिफाईड टाईम इन द मिली सेकंड, म्हणजे किती मिली सेकंडसाठी तुम्ही एखादा ऑडिओ किंवा व्हिडिओ फॉरवर्ड करत असता. नेक्स्ट आहे सेट लूपिंग and in bracket boolean looping. So the description is sets the player for looping or non looping. आता म्युझिक प्लेअर म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण ऑडिओ प्लेअरमध्ये घेतला तर आपल्याला सॉन्ग प्ले करण्यासाठी बरेचसे मोड मिळतात. म्हणजे सिंगल मोड किंवा प्ले ऑल द ट्रॅक्स असं असेल किंवा शफल असेल किंवा 1 by 1 असेल. तर अशा प्रकारचे कोणत्या प्रकारचे लूप आपण आपल्या ऑडिओ प्लेअरमध्ये घेऊ शकतो. म्हणजे एक सॉन्ग झाल्यानंतर ते शफल व्हावं की एकच सॉन्ग रिपीट व्हावं किंवा एक सॉन्ग झाल्यानंतर दुसरं सॉन्ग प्ले व्हावं, तर हे सगळं लूपिंगमध्ये येतं. म्हणजे जर तुम्हाला लूपिंग प्लेअरमध्ये तुम्ही डिसाईड करू शकता. नेक्स्ट आहे इज लूपिंग. म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे की चेक करायचं आहे म्हणजे प्लेअर हा लूपिंगमध्ये आहे किंवा नॉन लूपिंगमध्ये आहे. नेक्स्ट आहे सिलेक्ट ट्रॅक इन ब्रॅकेट इंट इंडेक्स. Now this method is used, the description is it selects a track for the specified index. It selects the track for the specified index and you can write the index in the as a parameter. Select a track म्हणजे कोणता ट्रॅक तुम्हाला प्ले करायचा असणार आहे त्याचा एकतर तुम्ही नंबर टाकू शकता की तुम्हाला कितव्या नंबरचं गाणं प्ले करायचं असेल किंवा डायरेक्टली तुम्ही त्या गाण्यावर क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिकली त्याचा जो काही इंडेक्स असेल त्यानुसार ते गाणं प्ले होईल. द नेक्स्ट मेथड इज गेट करंट पोझिशन. गेट करंट पोझिशन रिटर्न्स द करंट प्लेबॅक पोझिशन. याचा अर्थ काय असणार आहे की एखादं सॉन्ग प्ले असेल म्हणजे ऑडिओ असेल किंवा व्हिडिओ असेल तर ते ॲक्च्युली किती प्ले झालेलं आहे म्हणजे किती मिली सेकंद प्ले झालेलं आहे तर त्याचं ॲक्च्युअल करंट पोझिशन काय आहे ते गेट करायचं काम आपण करू शकतो गेट करंट पोझिशन मेथडनुसार. तसं सिमिलर आपल्याकडे नेक्स्ट मेथड आहे गेट ड्युरेशन. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये त्या फाईलची ड्युरेशन किती आहे म्हणजे 4 मिनटाचं सॉन्ग आहे, 5 मिनटाचं सॉन्ग आहे किंवा व्हिडिओ आहे, मूवी आहे म्हणजे 3 तासाचा मूवी आहे, 2.25 तासाचा मूवी आहे. तर अशा प्रकारे जे काही ॲक्च्युअली त्याचं ड्युरेशन असतं तर ते ड्युरेशन आपण गेट करू शकतो विथ द हेल्प ऑफ गेट ड्युरेशन मेथड. अँड द लास्ट मेथड इज पब्लिक वाईड सेट व्हॉल्यूम फ्लोट व्हॉल्यूम किंवा फ्लोट राईट व्हॉल्यूम, लेफ्ट व्हॉल्यूम किंवा राईट व्हॉल्यूम. आता लेफ्ट राईट काय असतं गोष्टी, जर इयरफोन्स असतील तर त्यासाठी लेफ्ट राईट असेल किंवा होम थिएटरवरती जर आपला कनेक्शन असेल तर त्याला लेफ्ट राईट असेल किंवा आपल्याच मोबाईलमध्ये हार्डवेअर थ्रू जर मल्टिपल साऊंड सिस्टीम असेल किंवा मल्टिपल जर स्पीकर असतील तर त्यानुसार पण आपलं लेफ्ट अँड राईट व्हॉल्यूम चेंज होऊ शकतं. तर ॲक्च्युअल प्लेअरमध्ये आपण व्हॉल्यूम जर इन्क्रीज करतो किंवा डिक्रीज करतो मग ते सेट करायचं काम, मग त्याचं लेफ्टला व्हॉल्यूम किती असणार, राईटसाठी व्हॉल्यूम किती असणार, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड राहतात. तर अशा प्रकारे इतक्या म्हणजे बऱ्यापैकी अशा प्रकारे कॉमन गोष्टी आपण ह्या मेथड्समध्ये बघू शकतो. या सगळ्या मेथड्स झाल्या आणि त्या मेथड्सचं डिस्क्रिप्शन आत्ताच आपण बघितलेलं आहे. तर या सेशनमध्ये आपल्याला इतका पार्ट होता ज्याच्यामध्ये आपण एकतर अँड्रॉइड सिस्टीम आर्किटेक्चर हा पॉईंट कवर केलेला आहे आणि त्यानंतर त्याचे जे काही अँड्रॉइड मल्टीमीडिया फ्रेमवर्क आणि त्या फ्रेमवर्कमधील जे काही मेथड्स असतील तर त्या मेथड्स आपण थोड्याफार बघितलेल्या आहेत मीडिया प्लेअरच्या क्लासच्या. ठीक आहे, नेक्स्ट सेशनमध्ये आपण पुढचे पॉईंट्स कवर करणार आहोत.